चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 विषय गणित. मराठीचे 25 प्रश्न आपण पाठीमागच्या तासाला पाहिले होते. आज आपण गणित या विषयाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे 35,780 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. आंतरराष्ट्रीय म्हणजे कसं लिहायचं तर इंग्रजीमध्ये. मग 35,780 हे इंग्रजीमध्ये असणार बघा. 35,781 आहे त्यामुळे येत नाही. 35,870 आहे त्यामुळे येणार नाही. 35,780 पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. 75,006 ही संख्या अक्षरी कशी लिहाल. आता अक्षरी कशी लिहायची बघा. 75,060 येत. आपल्याला 60 म्हणलंय का नाही. 75,006 म्हटलंय. 75,006 आहे पर्याय क्रमांक 2. 75,006 आहे की नाही बरोबर. अशा पद्धती. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. 37,972 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे. म्हणजे पहिला आता कोणत्या स्थानावर संख्या आहे हे आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. आता ही जी 7 आहे ही कोणती आहे हजार स्थानावर. म्हणजे याची किंमत किती आहे 7,000. आणि दुसरी संख्या 7 आहे ती कुठल्या स्थानावर आहे दशक. म्हणजे याची किती आहे किंमत 70. आता याच्यामधील फरक म्हणजे काय करायचं वजाबाकी करायची. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण जात शून्यातनं शून्य जातात परत ह्या शून्यातनं 7 जात नाहीत. मग इकडून घ्यायचा. त्यापेक्षा मी तुम्हाला एक या ठिकाणी ट्रिक सांगितलेली होती. यामधून 1 वजा करायचा आणि यामधून 1 वजा करायचा. मग यामधून जर 1 वजा केला तर ही संख्या किती होते 6,999. आणि यामधून 1 वजा केला तर ही संख्या किती होते 69. 9 मधून 9 गेली खाली राहिले 0. 9 मधून 6 गेली खाली राहिले 3. 9शी 9 आणि 6शी 6 6,930 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. आणि तो पर्याय किती नंबरला आहे पर्याय क्रमांक 4 नंबरला आहे की नाही. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 29. 50, 0, 6,000 आणि 4 या विस्तारित मांडणीने पुढीलपैकी कोणती संख्या तयार होईल. आता हजारापर्यंत संख्या देईल. आता आपण अगोदर सुरुवातीला किती घेऊया 6,000 घेऊया. अधिक दशक स्थानची संख्या कुठं आहे 50 घेऊया. शतक स्थानची संख्या आहे परंतु 0 आहे त्यामुळे नाही घेतलं तरी चालेल. आणि एकक स्थानची संख्या किती आहे 4. यांची करायची बेरीज. 4 5शी 5 0शी 0 आणि 6शी 6 6,054. 6,054 किती नंबरचा पर्याय आहे 1 नंबरचा पर्याय 6,054 आहे. आणि 3 नंबरचा पर्याय पण 6,054 आहे. दोन्हीपैकी कुठलाही लिहिलेला असेल तरी चालेल. प्रिंटिंग मिस्टेकनं एक पर्याय दोन्ही पर्याय समान आलेले आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. 6 4 0 5 आणि 9 या हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती. आता लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे काय करायचं सर्वप्रथम सर्वात लहान अंक घ्यायचा. पण सर्वप्रथम सर्वात लहान इथं 0 आहे. मग 0 जर आपण घेतला तर 0 घेतल्यानंतर ती आपल्याला संख्या तयार होणार आहे का नाही होणार. का कारण 0 ही जर घेतला सुरुवातीला तर ती संख्या 4 अंकी संख्या तयार होईल. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. मग 0 सोडून दुसरा लहान अंक कोणता आहे 4 तो आधी घेऊया आणि नंतर 0 घेऊया. झाले हे 2 अंक झाले. आता याच्यातला सर्वात लहान कोणता राहिलेला यातला 5 तो पण घेतला. त्यानंतर 6 आणि त्यानंतर 9. 40,569. आता ही 40,569 संख्या किती कुठं आहे बघा 40,695 40,965 40,569 आपली जी संख्या काढलेली आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे.
चला पुढीलपैकी मूळ संख्यांचा गट. आता मूळ संख्या प्रश्न क्रमांक 31. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला तुम्ही आता आपण पाठीमागच पाहिलं होतं. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. आता इथं बघा 41 आहे, 45 आहे, 9ने भाग जातो म्हणून हा मूळ संख्येचा गट होत नाही. 84ला 2ने जातो, होत नाही. आता 71, 73 आणि 79 हा गट असा आहे की या गटातील कोणत्याच संख्येला ती संख्या स्वतः आणि एक याशिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून हा मूळ संख्येचा गट आहे. पुढचा प्रश्न बघा. 550 किती सांगितलं आपल्याला? 550 घ्यायचं. 550 म्हणजे किती? 550 अधिक दिलेलं आहे 150. घ्या 150 म्हणजे किती? 150 परत अधिक दिलेलं आहे आणि 40 यांची काय करायची आहे? आपल्याला बेरीज करायची आहे. 0शी 0, 5 आणि 5 10 आणि 4 14शी 4चा, ह्याच्याला 1, 1 आणि 5 6 आणि ह्याच्याला 1 7. किती आले? 740. किती नंबरचा पर्याय आहे 740? तर 2 नंबरचा पर्याय आहे 740. आहे की नाही? चला पुढचा प्रश्न. 7070 वजा 999. घ्या प्रश्न. 7070 वजा 999 वजाबाकी करायची आहे. शून्यातनं 9 जात नाहीत, आपण शेजारी काय करणार? 1 घेणार. 10 मधून 9 गेला, खाली राहिला 1. आता 6 मधनं जात नाही म्हणून इथे काय करायचे? इथून 1 आपण घेणार, 6 राहिले तर इथे 10 झाले, इथून 1 काढायचा 9 झाले, तो इथे घ्यायचा 16. मग 16 मधून 9 घालवायचे आहेत. तर 16 मधून 9 घालवल्यावर किती राहतात? 7. 9 मधनं 9 गेले 0 आणि 6शी 6. 6071. किती नंबरचा पर्याय आहे? 6071 2 नंबरचा पर्याय आहे. पुढचं उदाहरण पाहूया लगेच. बघा. सुहासने 3480 रुपयांचा टेबल व 1250 रुपयांची खुर्ची खरेदी केली तर त्याने किती रुपये खर्च केला? हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 3480 आणि 1250 यांची काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. ही बेरीज करूया. 0शी 0, 8 आणि 5 13शी 3, ह्याच्याला 1, 2 आणि 4 6 आणि ह्याच्याला 1 7 आणि 3 आणि 1 4, 4730. किती नंबरचा पर्याय आहे 4730? पर्याय क्रमांक 3 नंबरचा पर्याय. म्हणजे त्यांनी एकूण किती रुपये खर्च केला? तर 4730 रुपये खर्च केला. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 505 गुणुले 10. बघा करूया इथं. 505 गुणुले 10. 10 पाचे 50 ला 0, ह्याच्या आले 5, 10 0 0 आणि ह्याच्या आलेले 5 ला 5 लिहूया आपण आणि 10 पाचे 50. 5050 उत्तर आलं. 5050 किती नंबरचा पर्याय आहे? 3 नंबर 5050. चला पुढे पाहूया आपण. 577 भागिले 5 या उदाहरणातील बाकीची दुप्पट किती? 36 नंबरचा प्रश्न बघा. करा या ठिकाणी करूया आपण. 577 भागिले किती आहे? 5. आता याचा भागाकार करायचा आणि बाकी जी राहती त्याची दुप्पट करायची आहे. भागाकार करूया. 5 एके 5, 0 वरतून घेतले 7, 5 एके 5, 7तनं 5 गेले, खाली राहिले 2,
वरतून घेतले 7, 5 पाचे 25, 27 मधनं 25 गेले, खाली राहिले 2. आता या 2ची दुप्पट करायची आपल्याला. 2ची दुप्पट 2 गुणुले 2 बरोबर 4. किती आली दुप्पट याची? 4. पर्याय क्रमांक 3 ही याची काय झाली? दुप्पट आली. चला 37 नंबरचा प्रश्न आपण सोडवूया. सदतीस नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. चला 37 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. एका बॉक्समध्ये 5 डझन आंबे बसतात. तर 7070 आंबे बसण्यासाठी किती पेट्या लागतील? एका बॉक्समध्ये किती बसतात? 5 डझन. म्हणजे 5 डझन आंबे म्हणजे किती झाले? 12 गुणुले 5 बरोबर 60 आंबे झाले. किती झाले? 60 आंबे. आणि ही एका बॉक्समध्ये बसतात. तर 7070 आंबे बसण्यासाठी किती पेट्या लागतील? तर या ठिकाणी काय झालेलं आहे, थोडं उदाहरण आता काय झाले, इथं असं दिलेलं आहे, परंतु याचं जे उत्तर आहे हे उत्तर बरोबर त्या ठिकाणी येत नाही. मग या 5 एका बॉक्समध्ये 5च आंबे बसतात. हे डझन या ठिकाणी कट करायचं. एका बॉक्समध्ये 5 आंबे बसतात. तर 7070 म्हणजे काय करावं लागेल? 7070 भागिले 5 करायचं. 5 एके 5, 7तनं 5 गेले, खाली राहिले 2, वरतून घेतला 0, 5 चोक 20, 0 0, वरतून घेतला 7, 5 एके 5, 7तनं 5 गेले, खाली राहिले 2, वरतून घेतला 0 आणि 5 चोक 20. किती आलं उत्तर? 1414. तर 1414 पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न जरा तो चुकीचा आहे. 5 डझन म्हटलेले, फक्त 5 आंबे बसतात असं पाहिजे होतं. एका बॉक्समध्ये 5 आंबे बसतात असं पाहिजे होतं. पुढचा प्रश्न पदावली आहे. पदावली काय आहे बघा, सोडवूया आपण इथं. 50 भागिले 5 गुणुले 2 वजा 6 अधिक 2 बरोबर किती? आता पदावलीमध्ये भागाकार करा आधी. 5 10 50 गुणुले 2 वजा 6 अधिक 2 बरोबर किती? याचा गुणाकार करा. 20 वजा 6 अधिक 2 बरोबर किती? याची वजाबाकी करा. 14 अधिक 2 बरोबर किती? 14 आणि 2 बरोबर 16. किती आलेलं आहे उत्तर आपलं? 16. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. 72 या संख्येला कोणत्या गटाने भाग जातो? तर 72 बघा कोणत्या गटाने भाग जातो? 2 ने जातो का बघूया. 2 ने भाग जातो. 3 ने, 3 दुनी 6, 1 राहता, 3 चोक 12 जातो. 5 ने, 5 एके 5 आणि 2 राहिले, 22 ला जात नाही म्हणून ह्या गटाने जात नाही. परत 2 ने जातो, 3 ने जातो, आपण आता बघितलेलं आहे. 4 ने पण जातो, 18 एके 18, 18 2 18 चोक 72 जातो. म्हणजे 2 नंबरच्या या सर्व संख्यांनी काय होतो? 72 ला भाग जातो. पुढे प्रश्न क्रमांक 40. 60 या संख्येचे एकूण विभाजक किती? विभाजक म्हणजे काय? एखाद्या संख्येला पूर्णपणे भाग जाणारी संख्या म्हणजे त्याचं विभाजक असतात. आता मग 60 ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो हे आपल्याला काय केलं पाहिजे? बघितलं पाहिजे. 60 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, मग आपल्याला त्याचे काय होतील? विभाजक निघतील. मग आता या ठिकाणी आपण पाहूया. 60 चे विभाजक पूर्ण भाग गेला पाहिजे. तर सर्वप्रथम 1 आणि ती संख्या याचे विभाजक असतातच. 1 आहे, त्यानंतर 2 ने 60 ला भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जातो, 6 ने जातो, 10 6 60, 10 ने जातो, 12 5 60, 12 ने जातो, 15 चोक 60, 15 ने जातो, 20 त्रिक 60, 20 ने जातो, 30 दोन्ही 60, 30 ने जातो आणि 60 ने जातो. किती झाले विभाजक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 विभाजक झाले. 60 चे एकूण विभाजक किती आहेत? मग 12 विभाजक आहेत.
ज्या संख्येला भाग जातो ती संख्या त्याचे विभाजक असते. ज्या संख्येनं भाग जातो ती विभाजक तुम्ही काय करायचे आहेत, काढून या ठिकाणी पाहायचे आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, सोपा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी 9 ने भाग जाणारी संख्या कोणती. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, प्रत्येक अंकात 9 ला भाग देत बसायचं का नाही. या ठिकाणी काय करावं लागेल, 9 ची कसोटी वापरावी लागेल. पण 9 ची कसोटी काय आहे, 9 ची कसोटी या ठिकाणी वापरायची आहे. 9 ची कसोटी काय आहे, संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेला तर त्याच पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग याची बेरीज करू, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 ला भाग जातो का 9 ने, नाही, म्हणून या संख्येला जाणार नाही. 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 1 18 बरोबर 18, 9 ने भाग जातो का 18 ला जातो, म्हणून या संख्येला काय होणार आहे, 9 ने भाग जाणार, पूर्ण भाग जाणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42, 5/1 या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कोणते. आता 5/1 हे या ठिकाणी आहे का आपल्याला पाहायचं आहे. हा जर पर्याय नसेल तर 5/1 चालेल. 5/1 हा पर्याय आहे. 5/1 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 12/16. 12 अंश आहे पण छेद 16 नाही. 12 अंश नाही, 12 अंश नाही, मग 12/16 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44 बघा, 5/8, 5/8 चौकट 6/3 या चौकटीत कोणते चिन्ह येईल. म्हणजे आता ह्या चौकटीमध्ये कोणते चिन्ह येईल, ही आता इथं अंश वेगळे आहेत, छेद वेगळे आहेत. अशा वेळेस काय करायचं, लहान मोठेपणा कसा ओळखायचा, हे आपण अपूर्णांक ज्यावेळेस घेतला त्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया काय करायचं, सोपं सांगतो तुम्हाला. वरच्या संख्येच्या पुढे फक्त 0 द्यायचा आणि खालच्या संख्येनं भाग द्यायचा. वरची संख्या किती, 50 आणि भागिले खालची संख्या 8, यांनी फक्त आपल्याला तिथे काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. चला 8 न भाग देऊ. 8 6 48, राहिले 2 पॉइंट देऊया, 0 घेऊया. 8 2 16, राहिले किती 4. आता याचे किती आलं, 6.2. आता हे पण तसंच करायचं, वरच्या अंकाच्या पुढे 0 द्यायचा 60 आणि 3 ने भागायचं. 3 2 6, 0 भाग जात नाही म्हणून 0चा भाग. किती आलं ह्याचं 20. मग 6.2 मोठं का 20 मोठं, 20 मोठं, म्हणून यामध्ये 5/8 पेक्षा 6/3 मोठे, म्हणजे हे चिन्ह येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चिन्ह याच्यामध्ये येतं. आलं लक्षात कसं लहान मोठेपणा ठरवायचा. चला पुढचा प्रश्न, 45 नंबरचा प्रश्न आहे. काय आहे 45 नंबरचा प्रश्न, 5/11 अधिक चौकोन भागिले 11 बरोबर 2. मग चौकटीत कोणता अंक येईल पाहिजे होतं, चिन्ह नाही, कोणता संख्या किंवा अंक. आता काय केलेलं आहे, 5/11 अधिक चौकट दिलेली आहे आणि 11 दिलेला आहे, बरोबर 2 आणायचे. आता पहिला पर्याय जर आपण घेतला 17, तर बघा इथं जर 17 घेतलं तर ह्याची किंमत किती झाली, 17 आणि 5 22, म्हणजे 22/11 झालं, बरोबर. आता आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे. किती पाहिजे, 2. तर मग 11 1 11, 11 2 22 आणि 2 1 2, किती आली किंमत याची, 2 आली. आली का नाही 2, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर येतं. याला संक्षिप्त रूप आपण पुढे काय करायचं असतं, द्यायचं असतं. चला प्रश्न क्रमांक 46, ही आकृती अपूर्णांकात कशी लिहावी. 4/4, 5/4, 5/8 आणि 8/8. आता अशा आकृती असल्यावर काय करायचं तुम्हाला सांगतो. हे किती इथं, ह्याच्यात भाग किती इथं 4, ते खाली 4 ला येणार. किती रंगवलेत, 4ची 4 रंगवले. अधिक अधिक करायचं, हे भाग किती इथं 4, त्यापैकी किती रंगवलेत, एकच रंगवलाय.
बरोबर. 4 आणि 1 5 छेद आपण आहे असं लिहितो. 5 अंश छेद 4. किती नंबरचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने असा अपूर्णांक असतील तर आपण सोडवायचे आहे. चला प्रश्न क्रमांक 47 बघा. 35 पेन्सिलींचा 3 अंश छेद 5 भाग म्हणजे किती? आता काय केलंय? 35 पेन्सिलींचा एकूण पेन्सिल किती इथं 35. त्या किती भागात वाटायच्यात? 5 भागात. अगोदर 5 भागात वाटावं लागेल. 35 भागिले 5 करायचं. 5 साते 35. प्रत्येक भागात पेन्सिल किती आल्या? 7 पेन्सिल आल्या. एकाला 7 पेन्सिल. एका भागात किती पेन्सिल आल्या? 7. वरचे भाग किती इथं? 3. 7 गुणुले 3 सात्रिक 21. किती पेन्सिल आल्या? म्हणजे भाग म्हणजे किती झाला हा? 21 झाला. अशा पद्धतीने त्याचा भाग करून आपण हे करायचं आहे. पुढं 48. 12 अंश छेद 6 वजा 7 अंश छेद 6 बरोबर 6 आहे असं येणार. 12 मधून 7 घालवायचे. किती येणार? 5 अंश छेद 6. 12 मधून 7 गेले, खाली राहिले 5. 5 अंश छेद 6. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 49. 5 किलोग्रॅम 60 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता 5 किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतात? 5000. 5 किलोचे किती झाले ग्रॅम? एका किलोचे 1000. तसे 5 किलोचे 5000 आणि वर 60 दिलेलं. या दोघांची बेरीज करायची. 5060. कुठं आहे 5060? 1 नंबरचा पर्याय. तर 50वा प्रश्न. 20 मीटर 5 सेमी बरोबर किती सेमी? 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. बरोबर आहे का नाही? मग 20 मीटर म्हणजे 2000 सेंटीमीटर. किती मीटर? 2000 सेंटीमीटर. आणि पुढे किती दिले त्यांनी? 5 सेंटीमीटर. मग 2000 अधिक 5 बरोबर 2005 सेंटीमीटर. मग 2005 किती नंबरचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. 2005 हे याचं अचूक उत्तर आहे.